नमस्कार. युवराज विक्रांतपर्यंत पोहोचलेला असतो. त्यावेळेला विक्रांत युवराजला म्हणत असतो, हे बघ, मला ज्यानी ज्यानी त्रास दिलाय ना, त्या सर्वांना मला संपवायचं आहे. त्याशिवाय मी शांत बसणार नाही. त्यावेळेला युवराज बोलतो, विकी विकी तू असं का करतोयस? का उगाच एवढ्या खालच्या थराला जातोयस? हे बघ विकी, असं काही करू नकोस. तुझ्याच अंगाशी सर्व काही येऊ शकतं. तेव्हा मात्र विकी बोलतो, गप्पा बस, आता उगाच शहाणपणा करू नकोस. तेव्हा युवराज बोलतो, तुला कोणाला संपवायचं आहे? तेव्हा विक्रांत बोलतो, तुला माहिती नाही? अरे तुला तर चांगलंच माहिती पाहिजे. तेव्हा लगेच युवराज बोलतो, हे बघ विकी, मला नाही माहिती. तेव्हा विक्रांत बोलतो, युवराज मला खरं खरं सांग, तुला इथे कुणी पाठवलंय का आमचा पाठलाग करायला? तेव्हा युवराज बोलतो, असं काय बोलतोस विकी, मला कोण पाठवणार आहे इथे? आणि खरं सांगू का विकी, तुझ्या या वागण्याचा ना सर्वांना आता त्रास होतोय. तू प्लीज घरी चल ना आणि त्या तीर्थाचा नाद सोड. तेव्हा लगेच मोठ्याने विक्रांत बोलतो, काय तीर्थाचा नाद सोडू? उगाच काहीही बोलू नकोस. इकडे मात्र शिर्के खूपच खुश झालेला असतो, कारण त्याला विक्रांतचा पत्ता मिळालेला असतो. पटोळे आणि शिर्के विक्रांतच्या त्या गोडाऊनच्या दिशेने जायला निघालेले असतात. तेवढ्यात तिकडे गौतम आलेला असतो आणि गौतम युवराजला म्हणतो, युवराज तू तू इथे काय करतोयस? तेव्हा लगेच युवराज बोलतो, गौतम, अरे तुम्ही मित्र आहात ना याचे, तरी सुद्धा याला अशा वाईट कामाला का मदत करताय? तेव्हा लगेच गौतम बोलतो, युवराज तुला काय वाटलं आम्ही त्याला समजवलं नाही? तो काही समजवण्याच्या मनस्थितीत तरी आहे का? अरे त्याला काही गोष्टी कळतच नाहीयेत. किती समजवायचं तूच सांग ना. खरंच कंटाळा आला आता आम्हाला. आणि तसंही तो कोणाचंही ऐकतच नाही. त्यावेळेला मोठ्यानी पाठीकडून आवाज येतो, कोणाचंच ऐकत नाही, पण आता ऐकेल. आणि स्वतःच्या वडिलांचा आवाज ऐकून मात्र विक्रांत खूपच चिडतो. तो युवराजची कॉलर पकडतो आणि युवराजला म्हणतो, तू तू माझ्यासोबत गद्दारी केलीस? म्हणजे तू यांच्याजवळून पैसे घेऊन तू माझा पत्ता शोधून दिलास? असं का केलंस? काय मी तुझ्याशी वाईट वागलो होतो? त्यावेळेला लगेच युवराज बोलतो, विकी विकी प्लीज शांत हो. अरे मित्र म्हणून मला तुझी काळजी वाटली, म्हणूनच मी तुझ्यासाठी हे केलं. हे बघ विकी, आपले वडील आपल्या बाबतीत जो विचार करतील तो योग्यच असेल. तू का असा विचार करतोस? तेव्हा विक्रांत बोलतो, गप्प बस. तुला कशाला मध्ये मध्ये चोमडेपणा करायची गरज होती? का तू मध्ये मध्ये चोमडेपणा केलास? आणि तसंही या माणसाशी मला कोणतेच संबंध ठेवायचे नाहीत. त्या दिवशी याचा गळा आवळला होता, पण जीव घेतला नाही, कारण बाप आहे म्हणून. नाहीतर याला कधीच संपवलं असतं. तेव्हा लगेच शिर्के विक्रांतच्या जवळ येतो आणि विक्रांतच्या सटकन अशी कानाखाली मारतो. आणि विक्रांतला बोलतो, लाज वाटते मला, लाज. अरे एवढ्या खालच्या थराला जाऊन कसं काय वागू शकतोस तू? विक्रांत, अरे तुला मी सांगितलं ना, तू काळजी करू नकोस म्हणून. आपण सगळं काही अगदी दोघं मिळून सॉल्व करू. तरी सुद्धा तू हे नको ते करून बसलायस. अरे तो हर्षवर्धन चांगलाच पेटून उठलाय. तुला शोधतोय तो गावभर. आणि तू जर का त्याच्या तावडीला सापडलंस ना विक्रांत, तर आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा लगेच विक्रांत मोठ्याने बोलतो, बस, आता मात्र मला काहीही ऐकायचं नाहीये. आणि या गोष्टी मात्र आता बंद करा. या गोष्टी जर का बंद केल्यात ना डॅड, तर बरंच होईल. कारण हे सर्व तुमच्यामुळे झालंय. जेव्हा लेकाला मदत करायची होती तेव्हा मात्र तुम्ही पाठ फिरवली, आणि आता तुम्ही माझ्याशी शहाणपणा करताय. तेव्हा लगेच शिर्के बोलतो, तुला काही गोष्टी समजत नाहीयेत. अरे त्या तीर्थाशी लग्न होणं किती महत्वाचं आहे तुला माहिती आहे ना? तरी सुद्धा तू एवढा आकांतांडव करायची गरजच काय? आता मात्र नाही. अरे तुझ्यामुळे मला काय काय ऐकावं लागतं माझं मला माहिती, पण आता सगळं संपलं. तर इकडे मात्र तीर्था खूपच घाबरलेली असते, कारण ऊर्जा अजून सुद्धा आलेली नसते. ते पाहून विजया तर खूपच बडबड करायची सुरुवातच करते. विजया शौर्यला म्हणते, शौर्य, तुझी बायको स्वतःला कोण समजते रे? अरे तिला अक्कल तरी आहे का? तिने तीर्थाला कबूल केलं होतं ना, ती तिच्या सोबत डॉक्टरांच्या इथे थांबणार म्हणून. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, मम्मा मम्मा प्लीज,
मम्मा आता मला जास्त ऊर्जाची काळजी वाटतेय. तू जरा शांत राहशील का? आणि येता जाता नुसता ऊर्जाबद्दल वाईट विचार करू नकोस मम्मा. काय ना मम्मा, आपले शब्द लागतात. तेव्हा लगेच विजया बोलते, काय बोलला शौर्य? बोलताना जरा विचार कर, तू तुझ्या मम्माशी बोलतोयस. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, हो माझी मम्मा समोर आहे म्हणून तर मी गप्प आहे. जर का दुसरं कोणी असतं तर मात्र मी चांगलाच तांडव केला असता. हर्षवर्धन मात्र मस्त चहा पीत आनंद घेत असतो, खूप हसत असतो. तो स्वतःशीच म्हणत असतो, भांडा अजून भांडा, त्या ऊर्जाला स्वतःच्या मनातून साफ उतरवा. ती ऊर्जा खूपच उडत होती ना, पण तिचे पंख मात्र मी छाटलेत. आता काहीही झालं तरी ती एवढ्यात इथे येणार नाही. आणि मग मी तिची अशी काही शाळा घेईन ना की तुम्ही बघाच. आणि तेवढ्यात मात्र तिथे ऊर्जाची एंट्री होते. ऊर्जा मोठ्याने बोलते, तीर्था ग घाबरू नकोस, मी आलीये, तू कशाला घाबरतेस? तीर्था जेव्हा ऊर्जाला बघते तेव्हा मात्र तिला खूपच आनंद होतो. तीर्था ऊर्जाला मिठी मारते आणि ऊर्जाला म्हणते, ऊर्जा वहिनी मला खूपच काळजी वाटत होती. तू येशील की नाही याची मला खात्रीच नव्हती. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, असं कसं? तीर्था मी तुला शब्द दिला होता ना मी तुझ्या सोबत असेन म्हणून, तर मी तुझ्या सोबत असणारच. तेव्हा मात्र विजया बोलते, वेळ बघितलीस का किती झाले ती? तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, सासूबाई वेळ कितीही होऊ देत, माझ्यासाठी ती केस सुद्धा महत्वाची होती. आणि मी आली आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय? डॉक्टर अंजली प्लीज मला माफ करा. ऊर्जा डॉक्टरांची माफी मागते आणि तीर्थाला घेऊन तिच्या रूम मध्ये जाते. डॉक्टर सुद्धा त्यांच्या पाठोपाठ गेलेले असतात. तर इकडे मात्र शिर्के विक्रांतला नाही ते बोलत असतो. त्यावेळेला विक्रांतचा पारा चढतो आणि तो पुन्हा एकदा शिर्केच्या अंगावर धावत जात असतो. तेव्हा मात्र शिर्के शेवटी बापाचा दणका दाखवतोच. विक्रांतची कॉलर पकडत त्याच्या सनसनी थोबाडीत येतो आणि विक्रांतला बोलतो, बस करायची आता तुझी लायकी. कुणाला कानाखाली मारायला निघालास? माझी कॉलर पकडलीस तू त्या दिवशी. तुला असं वागताना काहीच कसं वाटत नाही विकी? अरे तुझ्यासाठी या बापाने काय नाही केलं, स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं. तुला सोडवण्यासाठी तो काय काय करतोय हे त्याला माहिती. आणि तू मात्र नको तिथे शहाणपणा करतोयस. आता मात्र मी सोडणार नाही या विकी. आणि तो विक्रांतची कॉलर पकडतो आणि विक्रांतला फरफटत घरात घेऊन येतो. तेव्हा मात्र विक्रांतची आई बोलते, अहो काय चाललंय तुमचं? अहो जरा शांत व्हा तुम्ही. तेव्हा लगेच मोठ्याने शिर्के बोलतो, शांत हो? हे तुमचे चिरंजीव आम्हाला शांत राहून देतील तर शांत होऊ ना. अहो जरा विचारा काय करतायत ते. आता तो हर्षवर्धन मला फोन करेल आणि मला धमकावेल. आमदार आहे मी, आमदार, तरी सुद्धा त्यांनी मला धमकी दिली आहे रस्त्यावरती चापकाने फोडायची. काय इज्जत राहिली सांगा ना, काय इज्जत राहिली? तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, तुम्हाला आणि इज्जत होती? स्वतःच्या मनाला विचारा, तुम्हाला इज्जत होती का? काय आहे ना डॅड, तुम्ही कधीच सुधारू शकत नाही. तुमची लायकीच नाहीये मुळात स्वतःच्या मुलांच्या भविष्याचा विचार करण्याची. त्यावेळेला लगेच शिर्के बोलतो, हो का? मग बघा ना आता काय काय करतोय ते. आणि त्याने हर्षवर्धनला फोन केलेला असतो आणि हर्षवर्धनला तो म्हणतो, हे बघा मी खरं सांगतो वकील साहेब, माझा मुलगा कुठे होता हे मला माहिती नव्हतं. पण आता मात्र मी माझ्या मुलाला घरात आणलंय. आता तुम्हाला जे काही करायचंय ते करा, पण एकच विनंती करेन, पोलिसांना मात्र बोलावू नका. तेव्हा मात्र मोठ्याने जहागीरदार बोलतो, तुझ्या त्या लेकाला माझ्या समोर तर घेऊन ये. नाही ना त्याच्या झिंजा उपटत त्याची पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढली. तेव्हा लगेच शिर्के बोलतो, काय आहे ना वकील साहेब, तुमचा राग मला समजतोय, सगळं काही मला कळतंय, पण स्वतःला शांत करा कारण तुमच्याकडे पर्यायच नाहीये. आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे वकील साहेब. त्यावेळेला लगेच मोठ्याने वकील म्हणजे जहागीरदार बोलतो, बस झाला, मला धमक्या द्यायच्या नाहीत. मी काय काय करू शकतो ना याची जाणीव सुद्धा नाहीये तुला शिर्के. इकडे मात्र तीर्थाचं जे काही डॉक्टरांशी बोलणं असतं ते पूर्ण झालेलं असतं.
आणि तीर्थाचं मन सुद्धा हलकं झालेलं असतं. डॉक्टर अंजली तिथून निघून गेलेले असतात. त्यावेळेला तीर्था ऊर्जाला म्हणते, ऊर्जा वहिनी, खरं तर हे सर्व तुझ्यामुळे शक्य झालं. ऊर्जा वहिनी, आज आज माझ्या मनातील भीती कायमची निघून गेली. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, तीर्था, मला तर हेच पाहिजे होतं. एक गोष्ट लक्षात ठेव तीर्था, आपण जर का घाबरलो ना तर आपल्या मनात ती भीती कायम घर करून राहते. पण त्या भीतीशी लढलं पाहिजे. त्या भीतीला आपल्या मनातून कायमचं बाहेर हकललं पाहिजे. तरच कदाचित उद्या जाऊन आपण त्या भीतीवरती मात करू शकतो. कळतंय का तुला? तेव्हा लगेच तीर्था बोलते, ऊर्जा वहिनी, खरंच तू किती मस्त समजावतेस ना. खरंच मला खूप भारी वाटतं. तीर्थाच्या मनातील ऊर्जाबद्दलचे विचार ऐकून हर्षवर्धनला मात्र राग आलेला असतो. हर्षवर्धन लगेच बोलतो, कितीही काही करा पण या मुलीचे विचार माझ्या मुलीच्या मनात घर करून राहतायत. आणि काही झालं तरी ही मुलगी मला माझ्या घरात नको आहे. हिचं अस्तित्वच मला या घरात नको आहे. पण काय करू, कसं हकलवू हिला तेच कळत नाही. तेवढ्यात कुमुदिनी ऊर्जाच्या जवळ येते आणि ऊर्जाला बोलते, ऊर्जा, ऊर्जा, खरंच मानलं पाहिजे तुला. अगं तू तुझं बाहेरचं काम मॅनेज करून तीर्थासाठी अगदी वेळेवरती घरात आलीस. खरंच ऊर्जा, कसे आभार मानू ना तेच कळत नाही. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, आजी, अहो असं काय बोलताय? तीर्था माझी कोणी लागत नाही का? आणि तीर्थासाठी मी एवढं नाही करू शकत? आजी प्लीज, या घराला मी आपलं मानलंय. तुम्ही असा विचार करूच नका आणि माझे आभार मानायची गरज नाही. तीर्थासाठी जे जे मला करता येईल ते सर्व मी करेन. तेव्हा मात्र विजया बोलते, फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. त्यावेळेला शौर्य काही बोलणार. त्यावेळेला ऊर्जा शौर्याला बोलते, शौर्य प्लीज वाद नको, मला शांतता पाहिजे शौर्य. त्यावेळेला शौर्य बोलतो, बघितलंस मॉम, तुला काही बोलायला नको म्हणून ती प्रत्येक वेळेला मला गप्प करते. खरं सांगायचं मॉम तर तू कधी सुधारशील तुझं तुला माहिती. मॉम प्लीज प्लीज असा विचार नको ना करूस. तेव्हा लगेच शौर्य असं बोलताच विजया बोलते, वा शौर्य वा, शेवटी मानलं पाहिजे तुला. तुला जे पाहिजे असतं ते तू करतोसच. पण आता मात्र शौर्य, ज्या पद्धतीने वागतोयस ना तू, ती पद्धत चुकीची आहे आणि हे सर्व थांबव शौर्य. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, मम्मा तू कधीच सुधारणार नाहीस. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, जाऊ देत ना शौर्य, मला नाही वाद घालायचा आहे. इकडे मात्र जहागीरदार घरातून तावातावाने निघालेला असतो. त्याने तीर्थाचा हात धरलेला असतो आणि तीर्थाला तो म्हणत असतो, चल तीर्था. तेव्हा लगेच तीर्था बोलते, डॅड डॅड कुठे जायचंय? त्यावेळेला तीर्था असं बोलताच हर्षवर्धन बोलतो, कुठे जायचंय? मी तुला अशा ठिकाणी घेऊन जातोय ज्या ठिकाणी तुझा आत्मविश्वास जो डगमगलाय ना तो आणखीन वाढेल. तू हर्षवर्धन जहागीरदारची लेक आहेस हे कधीच विसरायचं नाही. तेव्हा मात्र तीर्था बोलते, डॅड डॅड काय झालंय? डॅड प्लीज, जे काही आहे ते स्पष्टपणे बोला बघू. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, आपल्याला शिर्केच्या घरात जायचंय. तेव्हा मात्र तीर्थाला घाम फुटतो. त्यावेळेला ऊर्जा बोलते, अहो सर तुम्ही काय करताय? तुम्ही तिला तिथे का घेऊन चालला आहात? तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, एक मिनिट, तीर्था माझी मुलगी आहे, तिच्या बाबतीत काय करायचं आणि काय नाही ते माझं मी ठरवेन. कुणालाही परक्या माणसाला बोलायची गरज नाही. तेव्हा शौर्य बोलतो, डॅड काय चाललंय तुमचं? असं का वागताय तुम्ही डॅड? प्लीज हे सर्व बंद करा. डॅड तुमच्या वागण्याचा खरंच त्रास व्हायला लागलाय. त्यावेळेला लगेच जहागीरदार बोलतो, शौर्य तू गप्प बसा, तुला मध्ये मध्ये बोलायची गरज नाही. आणि मी जे काही करतोय ना शौर्य ते या घराच्या भल्यासाठीच आहे. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, घराच्या भल्यासाठी? डॅड तुम्ही काय करताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अहो तीर्थाला तुम्ही तिथे नेलं तर उगाचच ती घाबरेल. तेव्हा लगेच विजया बोलते, अहो अहो काय चाललंय तुमचं? कधी नव्हे तर या मुलीचं म्हणणं मला पटतंय. प्लीज प्लीज हे सर्व थांबवा. उगाचच नको तिथे वाद घालू नका प्लीज. तेव्हा मात्र मोठ्यानी हर्षवर्धन बोलतो, विजया आता मात्र मी कोणाचाच ऐकणार नाही. आणि तीर्थाचा हात धरून त्याने तिला तिथून नेलेलं असतं.
त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, शौर्य अरे बघत काय बसलाय, चल आपण निघूया, कारण तिथे काहीही होऊ शकतं. इकडे मात्र विक्रांत हॉलमध्ये बसलेला असतो. त्याच वेळेला अर्पिता विक्रांतला बोलते, विक्रांत विक्रांत अरे काय केलंस तू हे? विक्रांत अरे तुला तीर्थाशी लग्नच करायचं होतं तर माझी सुद्धा मदत घ्यायची होती ना. तेव्हा लगेच विक्रांत अर्पिताला बोलतो, तू गप्प बसशील, हे सर्व आहे ना खरं तर तुझ्यामुळे झालंय. तू जर का डॅडला हे सर्व सांगितलंच नसतंस ना तर ही वेळ आलीच नसती. तेव्हा लगेच अर्पिता बोलते, मी आणि पप्पांना मी काहीच सांगितलं नाही. मुळात शौर्याला ही खबर कशी लागली तेच मला कळत नाही. त्यावेळेला विक्रांत बोलतो, ते काही नाही, आता मी कोणालाही सोडणार नाही म्हणजे नाही, एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच. तेव्हा अर्पिता बोलते, हे बघ विकी तू शांत हो, नको तिथे आगाऊपणा करू नकोस विकी, तुझ्या अशा वागण्यापायी काय होणार आहे माहिती आहे का? तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, अर्पिता तू जरा शांत बसशील. तेवढ्यात हर्षवर्धन मोठ्याने ओरडतो, विक्रांत. त्यावेळेला विक्रांतचे धाबे दणाणलेले असतात. हर्षवर्धन विक्रांतच्या जवळ जातो आणि विक्रांतची कॉलरच पकडतो, त्याच्या सटासट कानाखाली मारतो. तेवढ्या शिर्के तिथे आलेला असतो आणि शिर्के मोठ्याने बोलतो, जहागीरदार साहेब अहो शांत व्हा, शांत व्हा, अहो कळतंय मला तुमचा राग. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, मला तुम्ही शांत व्हायला सांगताय? माझ्या मुलीची अवस्था बघायला तुम्ही होतात का? हसत्या खेळत्या माझ्या मुलीला अगदी काळजीत पडलेलं बघितलंय मी. तीर्था आता स्वतःचा राग काढ याच्यावरती, हा काय करतोय ना ते बघतो मी. त्यावेळेला तीर्था समोर जाते आणि विक्रांत बोलतो, ही माझ्यावरती राग करणार, हिची लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची? त्यावेळेला ऊर्जा बोलते, तीर्था खेच कानाखाली सटकन. त्यावेळेला तीर्था विक्रांतच्या सटकन अशी कानाखाली खेचते आणि विक्रांतला बोलते, लायकीत राहायचं विक्रांत, एकदा चूक केलीस म्हणून ही शेवटची संधी देतेय, पण पुन्हा जर का माझ्या वाटेला गेलास ना विक्रांत तर मात्र तुला आयुष्यातून उठवेल. अशी काही तुझी लायकी काढेल ना की तुला कळणार सुद्धा नाही विक्रांत. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर हर्षवर्धन आता विक्रांतला गजाआड पाठवेल की तीर्थाच्या पायाशी टाकून माफी मागायला लावेल? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.